हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मी शेळके, तुझी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आता मी ट्रेनमध्ये बसले, मला जायचं आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। रविवार म्हटलं की गर्दी वगैरे असेल, पण फारशी तेवढी गर्दी नव्हती, बट तिकडे आम्ही गेलो होतो ना, तिथे प्रचंड गर्दी होती। आणि आज म्हणजे तर दरवर्षीप्रमाणे मला तर म्हणजे जायची इच्छा असते, पण ह्याच वेळेला आयश आणि दीपक मला बोलला की रविवारी सुट्टी आहे मला, त्याच्यामुळे म्हणते चला आपण निघूया। आणि आयश बघा किती गोड फार मस्त त्याने कुर्ता घातला आहे आणि मी छान असा ड्रेस असा घातलेला आहे। इवन मी ट्रेनमध्ये सुद्धा एक छान असे छोटूशे कानातले म्हणजे घेतले होते, तर ते मी तुम्हाला दाखवेनच, मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे। त्यानंतर बघते तर करी रोड स्टेशनला कोणीच नव्हतं, मग तिथे उतरलो, कारण सकाळी आम्ही लवकर निघालो होते, एक जवळपास 8:15च्या आसपास निघालो होतो, त्याच्यामुळे काही नाश्ता वगैरे केला नव्हता। मग तिथे उतरलो, थोडं नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो गणेश गल्लीच्या दर्शनासाठी, म्हणजे देवाच्या दर्शनासाठी ना प्रचंड गर्दी होती, पास वगैरे सगळं चालू होतं, पण इथे भरपूर अशी गर्दी वगैरे चालू होती। कदाचित कोणतरी VIP वगैरे येणार असेल मे बी, म्हणून थोडासा बंदोबस्त वगैरे होता। त्यानंतर मग आम्ही पुढे पुढे हळूहळू गेलो, पाऊस नव्हता, आम्ही ब्रिजच्या खालून चालत होतो म्हणून बऱ्यापैकी आम्हाला तेवढं म्हणजे पाऊस वगैरे लागला नाही। आणि त्यानंतर आम्ही जेव्हा लाईनीला लागलो होतो ना, तेव्हा थोडासा पाऊस पडला होता, पण म्हटली ठीक आहे चालेल। मग आम्ही बरोबर 11:15 वाजता लाईनीला लागलो होतो आणि इथे ना थोडी जागा ठेवली, म्हणजे लहान मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी ना, ज्यांची लहान बाळं वगैरे आहेत तर त्यांना बसण्यासाठी, आणि त्यांची फॅमिली पूर्ण तिकडनं चालत वगैरे येईल, म्हणजे रांगेतून येईलच। आणि मला इथे अजिबात आवडलं नाही, ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ना खूप पार्शलिटी केली जाते, ज्यांचे त्याचे नातेवाईक किंवा जवळपास लोक राहतात ना त्यांना बरोबर आतमध्ये घेतात, मग तिथे ड्युटीवरती राहतात ना त्यांनासुद्धा ते सुद्धा त्यांना जाण्यासाठी परमिशन देतात। आणि बिचारे ज्यांच्या ओळखीचे नसतात किंवा लोक खूप रांगा वगैरे लावून असतात ना, त्यांना 4-4, 5-5 तासाचं रांग लावतात। मी पोलिसांना म्हणाले सुद्धा, पण ते म्हणतात तुम्ही तिथे लालबागच्या राजाच्या जाऊन पेजवरती जाऊन तिथे ट्विट करा। मला वाटतं काही ट्विटने वगैरे होणार आहे का? प्रत्येकाने समजले पाहिजे ज्याला त्याला दर्शन वगैरे घ्यायचं असेल तर प्रॉपर मुखदर्शन किंवा नवसाची लाईन वगैरे आहे तिथे जाऊन घ्या, नातेवाईक आहे किंवा ओळख आहे म्हणून आतमध्ये घेणं फार 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 चुकीचं आहे। तर माझं छानपैकी दर्शन मस्त झालं। आणि मला इथे अचानक भेटल्या माझं लक्ष नव्हतं, मी घेत होते ना तेव्हा मला कळलं की ते आलेले आहेत, म्हटले भेटूया, कारण खूप खूप छान वाटलं त्यांना भेटून, खरंच खूप भारी वाटलं। एक जेन्युइन पर्सन मला असं म्हणजे त्यांच्यामध्ये पूर्ण सगळं दिसलं, एक रियालिटी, आणि खरंच खूप मनमोकळं होऊन त्या माझ्याशी बोलल्या। त्यानंतर आम्ही निघालो, भरपूर भूक लागली होती म्हणून आम्ही तिथे वडापाव वगैरे खाले आणि करी रोड स्टेशनला एक गाडी सोडली, कारण प्रचंड गर्दी होती, त्याच्यामुळे मस्त आमचं छान दर्शन झालं, खूप भारी वाटलं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आली। हां यश जाऊया। तर आत्ता मी नुकतीच आली ऑफिसवरनं आणि मला भरायचं मिळण्याचा किराणा सामान, आज 1 तारीख आहे, पण आत्ता का भरते कारण माझ्याकडे वेळ भरपूर आहे, दीपकसुद्धा लेट येणार होता आणि आत्ता मी लवकर आली आहे, 7:15 वाजून गेली आहेत। आणि आता जी काय आता येताना मी जी काही भाजी वगैरे घेतली होती तीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवेन। आणि आज स्वयंपाकाला एकदम साधं सरळ करते, कढी करते आणि पुलाव करते, म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स करून एक पुलाव करतो ते करते। आणि मागे तुम्ही बघताय भांडी आहेत सकाळची, सगळं ते बाकी आहे, त्याच्यामुळे ते करायचं बाकी आहे। तर पहिली जर मी रिलायन्समधून सामान वगैरे आणलं तर मग माझी नंतर खूप दमछाक होईल, मला नंतर करायला खूप कंटाळा येईल सगळं आवरायचं, स्वयंपाक करायचं, म्हणून मग मी विचार केला की लवकर आली आहे तर पहिला स्वयंपाक आवरूया, किचन आवरूया, त्याच्यानंतर मग जाऊया आणि आल्याच्यानंतर पोटपूजा करूया असं मी ठरवलं। कारण मग भले लेट झालं, थोडा वेळ गेला तर काही वाटणार नाही, आरामात सगळं करू, नाही तर पहिलं जर ते केलं आणि मग नंतर येऊन सगळं हे किचनमध्ये करायचं ना, म्हणजे खरंच जीवावर येतं, म्हणून मी पहिलं हा कार्यक्रम आवरून घेते। त्यानंतर आणि आयुष कधीपासून मला म्हणतो की मम्मा चल 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 ना, म्हटले थांब एक अर्धा तासाच्या आतमध्ये होऊन जाईल, आवरून घेते। कढी करायचं की काय पहिला दीपकला विचारेन, त्याच्यानंतर पहिला पुलाव करून घेते। ऑफिसवरनं सुट्टे ना तेव्हा माझ्या ना नेहमी ट्रेनमध्ये हेच असतं की आज स्वयंपाकाला काय बनवायचं। दीपकच्या शिफ्ट एवढ्या बदलत राहतात ना की खरंच माझी पूर्ण पंचायत होऊन जाते, कारण तो लेट आला ना मग तो चपाती भाकरी वगैरे खाण्याच्या याच्यामध्ये नसतो, मग काय बनवायचं, आणि तो थोडंसं मग तिकडेसुद्धा खाऊन येतो, मग नेमकं जरी ते मी बनवलं असेल तर त्याचं थोडंसंच खाईल आणि मग उरून जाईल, आणि मग शिळं माझ्याने पण ते जास्त होत नाही।
आता काय करणार. पण मग म्हटली, त्याला म्हणाले की जेव्हा तुझ्या अशा काही शिफ्ट असेल ना, मी थोडकंच वगैरे बनवत जाईन, मग तू भले तिथे तुला भूक लागते तर तू खाऊन ये, आणि इवन रात्री नाही खाल्लं असला तरी काही प्रॉब्लेम नाही, दूध वगैरे पिऊन जा. पण तो म्हणतो नाही, मला थोडंसं तरी खाऊसं वाटतं, कारण पूर्ण उपाशी पोट घेऊन झोपणं बरोबर वाटत नाही, आणि दूध त्याला म्हणजे थोडंसं पिऊन डायरेक्ट झोपायचं म्हणजे थोडं त्रासच होतो. म्हणून मग थोडंफार तो खात असतो. म्हणून इथे सगळ्या भाज्या आहेत ना कापून घेतल्या होत्या, चिरून घेतल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये मस्त फोडणी दिली होती. अद्रक लसूणचे थोडे खडे मसाले आणि घरातले मसाले ॲड करून मी त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आहे. आता हा मला एवढा अंदाज नाही आला, पण थोडा जास्तीचाच भात झाला. म्हटले ठीक आहे, सकाळी ऑफिसमध्ये मी नेईनच, म्हणून मग इथे भिजवला होता तांदूळ ना, मोगरा बासमती. तर ह्याचा ना सुगंध खूप वेगळा येतो, जसं आपण इंद्रायणी वगैरे खातो ना तसाच त्याचा भात वगैरे होतो. म्हणून मी त्याच्यामध्ये थोडा जास्तच केला किंवा तर एक्स्ट्रा सकाळला मला नेण्यासाठी. तर आता बघा सगळं मी एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे म्हणजे पटापट आवरण्यासाठी. आणि असं काही भात बनवला ना तर आयंश खूप आवर्जून खातो. म्हणजे माझी नेबर आहे ना, तर ती कधी असा पुलाव वगैरे बनवला तर ती वाटीभर म्हणजे प्लेटभर देते, कारण आयंशला प्रचंड आवडतो आणि ती तर एकदम खूपच छान बनवते. त्याच्यामुळे मी प्रयत्न करत असते की चला आठवड्यातून 2 वेळा तरी असा पुलाव करूया. म्हणजे आमच्यासाठी का जर काही तिखट वगैरे केलं असेल ना तर मग आयंशसाठी थोडंफार का होईना वाटाण्याचा मी भात करते. त्याला प्रचंड आवडतो. आणि आता सध्या नॉनव्हेज वगैरे नाही आहे ना, त्याच्यामुळे मग असंच काहीतरी व्हेज वगैरे आम्हा सगळ्यांना आम्ही तेच खाऊ ना असं मला बनवावं लागतं. आता एक रविवारी नंतर मग मी नॉनव्हेज वगैरे बनवायला स्टार्ट करेन, म्हणजे कसं काही जेवणाचा वगैरे प्रॉब्लेम होणार नाही. तर बघा आता मस्तपैकी त्याला एक छान अशी उकळ काढून देईन. थोडं मीठ वगैरे काय कमी होतं ते मी एक्स्ट्राचं टाकून दिलं, आणि त्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर मी घी ॲड करून टाकेन, म्हणजे जरा त्याची चव आहे ना ती थोडीशी वेगळी लागेल. आणि आयंशला घीवाला आवडतं, कारण त्यासुद्धा घीवाल्याच बनवतात. चला आता कुकरच्या शिट्ट्या वगैरे होतील ते तोपर्यंत मी माझं जे काही सामान आहे किराणाचं भरायचं ते मी बघून घेतो तोपर्यंत. नाही तर काय व्हायचं की रिलायन्सला जाईल आणि मग काय पाहिजे काय नाही हे सगळं माझं होऊन जाईल त्याच्यामुळे. आणि माझं बजेट नाही यामध्ये थोडा 500 रुपये मी वाढवलं आहे, कारण मला एक गुरुवारी च्या आसपास मला पुरणपोळी करायची आहे, त्याच्यानंतर मोदक करायचे आहेत. तर बघू आता या गोष्टी. मोदक मला अनंत चतुर्थीला करायचे कारण मला त्या दिवशी सुट्टी आहे, म्हणून मी त्या म्हणजे तिथे त्या दिवशी तो बेट ठेवला होता. तर आता आयंश मस्त खेळतोय, तोपर्यंत घरात काय वस्तू हवे आहेत काय नको आहेत ते बघून घेते. तोपर्यंत म्हणजे कुकर होईल आणि मी रिलायन्सला जाईपर्यंत म्हणजे कुकर थंड होऊन जाईल, तेव्हा मी छानपैकी निवांत बसून काही. त्या अगोदर मी पटकन कढी करून घेते, आणि कढीचं काही रेसिपी वगैरे दाखवणार नाही, पटकन त्याला अशी फोडणी देईल आणि मग नंतर पटकन आवरायचे. मला काय घ्यायचं तुला सांग काय घ्यायचं? डाडा किंडर जॉय. आणखीन काय पाहिजे तू? डाडा किंडर जॉय. बस तुला 2-2 किंडर जॉयच पाहिजे, अजून काय नको तुला? मला डाडा किंडर. अच्छा तू मस्ती नाही करणार आहेस ना? मग मस्ती नाही, पक्का प्रॉमिस? पक्कावाला प्रॉमिस ना? पक्का असं का? डाडा लॉलीपॉप. आता झालं किंडर जॉय मध्ये सुद्धा 2-2 लॉलीपॉप ऍड झाले. लबाड घरामध्ये काय काय आहे पहिलं ते मी बघते, आणि त्यानंतरच मग मी किराणा सामान भरत असते. मी एक्स्ट्राचं कोणतंही सामान आणत नाही की जेणेकरून दुसऱ्या महिन्यात राहिलं. तर बघा ही एक तेल पिशवी असते, आगाऊ माझ्याकडे एक तेल पिशवी असते आणि डाळ असते. म्हणजे मी जे काही सामान भरते ना मला 1.5 महिना जाईल आरामात ना असं मी आगाऊ भरून ठेवून देते. म्हणजे एक तसंच प्लॅनिंग मी जेव्हा स्टार्टिंग केलं होतं ना तेव्हापासून मी ते केलं आहे. त्याच्यामुळे मला कधीच असं त्रास होत नाही पैसा म्हणजे जेव्हा एंडिंगला किंवा काय. आता मी तुम्हाला माहिती आहे माझा 2000चाच बजेट असतो, पण मी ह्या वेळेला 500 रुपये एक्स्ट्रा वाढवते एखाद दुसरी गोष्ट आणण्यासाठी. सणसूद आहेत त्याच्यामुळं. आणि त्या अगोदरसुद्धा माझं ह्याच्यापेक्षा जास्त होतं जेव्हा आयंशचे डायपर वगैरे होते, खूप काही गोष्टी होत्या, तेव्हा मग मी जास्तीचंच थोडंफार सामान भरायची. पण आता सध्या फायनान्शियली गोष्टी एवढ्या आहेत, म्हणजे आता घर वगैरे घेतलं त्याच्यामुळे खूप एकदम काटेकोर बघावं लागतं. तर त्याच्याशिवाय एक्स्ट्राचं जर काही सामान आणू शकत नाही मी, आणायचा प्रश्नच नाही येतो, तर आणतच नाही मुळात मी. त्याच्यामुळे ना मला पहिलं बघावं लागतं म्हणजे कडधान्य काय, डाळी काय आहेत, कुठले मसाले काय आहेत. कारण मला कमेंट येते की ताई तुला ॲक्युरेट एवढंच कसं पुरतं, कारण आपण नाही असं ठरू शकत की मला एवढं लागेल तेवढं लागेल. एखादी गोष्ट एक्स्ट्रा वगैरे लागू शकते, मान्य, एखादी गोष्ट आपल्याला एक्स्ट्रा लागू शकते, तेवढं आपण आपल्या महिन्याचं जर काही मंथली किचनसाठी जो खर्च ठेवलेला असतो ना तर त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. आगाऊ कुठली लागेल जेव्हा सणसूद येतं किंवा काय येतं तेव्हा. नाही तर रेग्युलरसाठी मला वाटत नाही की जास्त काही लागत असेल जे आपण भरलेलं असतं, कारण आपल्याला अंदाज असतो आपल्या घरात फॅमिली मेंबर्स किती आहेत, काय कोणाला कोणती गोष्ट किती आवडते. गोड आवडत असेल तर तुमच्याकडे गोडाचे पदार्थ जास्त बनत असतील, नाश्ता असेल तर नाश्त्याचे पदार्थ बनले जातात, आंबोळी, इडली वगैरे, तर ह्या प्रकारचं तुमच्याकडे वस्तू जास्त येत असतील.
असं पण मी जेवढं ठरवते ना की मला एवढाच वस्तू लागणार तेवढ्यातच मी आवरायचा प्रयत्न करत असते, ना की जास्त ना कमी पडू देत. हां, तांदूळ वगैरे जरा वरखाली होतातच, कारण मग मी तुम्हाला तेच म्हटली ना इडली वगैरे किंवा मग आंबोळी घावणे हे प्रकार बनतात, पण ते राशनचेच मला तांदूळ लागतात. त्यानंतर मग सगळं आवरून गेलो होतो आम्ही डीमॅटला. आयशी बघा धडपड चालू होती चॉकलेट सेक्शनला, त्याला तिकडे जायचं होतं. मला म्हणतो मग तिकडे जायचं आहे. त्याला पश्चाताप फुटला होतो माहिती आहे का की तो ट्रॉलीमध्ये पहिला स्टार्टिंगला बसला. त्यानंतर मला म्हणतो मामा मला उतरव म्हणून. तर माझं सगळं सामान मी भरलं आणि चीजच्या इथे विचार करते की काय घेऊ, हे घेऊ का क्यूब्स वगैरे, कारण आयशला प्रचंड आवडतं चीज वगैरे. आता चीज बघितलं ना तर मला म्हणेल की मम्मा आता मला सँडविच खायचं, आणि तेच तो बोलला होता. तर मी त्याला म्हटले की आयश हे बघा आपण हे घेतलं. म्हणतो मम्मा मेरे को अभी सँडविच खाणे का आहे म्हणून. आयश आमचा मराठीपेक्षा ना हिंदी बोलण्यामध्ये फार हुशार झालेला आहे. चला आताच मी नुकती आलेली आहे रिलायन्समधून. बऱ्यापैकी सामान घेतलेलं आहे, कव्हर केलेलं. मला वाटलं होतं की ह्यावेळेला बरंच काही कोलगेट होती, आमचं आंघोळीचे साबण वगैरे होते, आयन्सचा साबण होता आणि 1-2 गोष्टी एक्स्ट्राच्या घेतल्यात, कप वगैरे घेतल्यात. पण जास्तीचं होईल पण असं वाटलं नाही. पण 21.5 माझं सगळं होऊन गेलं. तरी पण अजून 1-2 गोष्टी आणायच्या होत्या. जसं म्हणाले की मी पुरणपोळी वगैरे करेन, मोदक करेन, तर मोदकाचं पीठ वगैरे नाही मिळालं. आंबे मोहर बघत होती पीठ वगैरे आहे का, किंवा तांदूळ पण सुट्टा बघत होती, पण तो नाही आहे. तर तुम्हाला बाहेरच्या स्टोअरमध्ये मला भेटून जाईल. अच्छा, आता बरं झालं मला ते रिलायन्सला जाण्यापेक्षा डीमार्टला जाण्यापेक्षा मला रिलायन्स आता बरं वाटतं. सगळं सामान माझं येऊन जातं, जवळच आहे. कधी काय वाटलं तर चला जावा पटकन आणा एखादी गोष्ट वगैरे. डीमार्टला कसं जर सगळ्याच गोष्टी आपल्याला जसं कर्टन्स हवे आहेत किंवा कुठलं काही गोष्टी हवे आहेत किंवा मुलांसाठी कपडे हवेत तर ठीक आहे. तसं की आत्ता यशला वगैरे थोडे शॉर्ट्स घ्यायचे आहेत, जर जमलं दीपकला कधी सुट्टी वगैरे असेल आता पुन्हा तर आम्ही जाऊन बघू. पण आता जेवढं मला गरजेचं होतं किचनमध्ये तेवढं मी घेतलेलं आहे. तर मला एक कमेंट आली होती की तुला एवढंच लागतं का किचनमध्ये, तर त्याचं मी आन्सर आहे ते पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला देईन की मला एवढंच सामान लागतं का किचनमध्ये. खरं तर कारण खूप कमी सामान असतं आणि मला वाटतं की म्हणजे सगळ्यांना असं वाटत असेल की एवढं सामान तुला महिन्याला कसं पुरतं, तर त्याचं स्पष्टीकरण मी पुढच्या व्लॉगमध्ये देईन. चला आता हा व्हिडिओ इथेच सांगते. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, भरभरून शेअर करा. चला पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आई वडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. चलो बाय.